शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार कमालीचे आक्रमक झाले। शेतकऱ्यांना मदत कधी देणार असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केला। सोयाबीनला हमीभाव का नाही? हमीभावाने कापसाची खरेदी का नाही? उद्योगपती परदेशातून सोयाबीन भरभरून आणतात। शेतकऱ्यांसाठी सरकारच्या डोळ्यात अश्रू येऊ द्या असं म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला। महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचा भाव 3000च्या खाली येईल असं म्हणत त्यांनी सरकारवर टीकास्त्र डागलेलं आहे। पूर्ण शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचाच प्रकार दिसतोय सरकार या उत्तरातून। कारण शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्यायच्या नाहीत, ज्या वस्तुस्थिती आहे ती मानवायची नाही, लपवायची। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयाकडून या प्रश्नाच्या उत्तराला शेतकऱ्यांना दिलासा देणारं उत्तर अपेक्षित होतं। अध्यक्ष महोदय, काय काय उत्तर दिलं? अहो तुम्ही जरा डोळे उघडे बघा, जाऊन बघा व्यापारी काय करतायत की सोयाबीनच्या जे केंद्रावर सोयाबीन आल्यानंतर मी तुम्हाला यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पूर्णतः अनेक ठिकाणी खराब झाला, काही ठिकाणी सोयाबीनची क्वालिटी खराब झाली। मी तुम्हाला मंत्री महोदय या सभागृहामध्ये सांगतोय आणि इमानतद्वारे सांगतोय, अध्यक्ष महोदय 70% सोयाबीन वापस केला जात आहे। 70% घेतलाच जात नाही। रडतायत जरा, तुमच्या डोळ्यात मध्ये तरी थोडी तरी असो येऊ द्या, त्यांच्या भावना समजून। एकीकडे असा उद्ध्वस्त झालाय म्हणून सरसकट सोयाबीन हमी भावानं खरेदी होण्यासाठी सरकार काय उपाययोजना करेल हे सुद्धा उत्तर आम्हाला अपेक्षित आहे। अध्यक्ष महोदय, सोयाबीन एक मिनिट वडेट्टीवार साहेब, अध्यक्ष महोदय सोयाबीन बद्दल बोलतोय ना अध्यक्ष, एक मिनिट 2 मिनिटं। सोयाबीन संदर्भात अध्यक्ष महोदय, सोयाबीन संदर्भात मागच्यापेक्षा 9% वाढ करून आपण जे मिनिमम सपोर्ट प्राइस आहे यावेळेस 5328 आहे आणि त्याच्या माध्यमातून कोणीही केंद्रावरील FAQचा माल असेल तर त्याला 5328 रुपये प्रमाणे खरेदी होत आहे, ती चालली आहे। लाखो टन खरेदी केली आहे। सोयाबीन खरेदीची जी मर्यादा आहे प्रति एकर 6 क्विंटल अशी मर्यादा आपण त्या ठिकाणी घालून दिलेली आहे मंत्री महोदय। आणि आज जर आपण विचार केला तर याचं जे यील्ड आहे पर एकरचं, एका एकरमध्ये किमान 12 क्विंटल कापूस सोयाबीन त्या ठिकाणी होते आणि आपण 6 क्विंटल सोयाबीनला परवानगी निश्चितपणे दिलेली आहे। व्यापारी भाव आज अध्यक्ष महोदय प्रति क्विंटल 4000 आहे। आपण जरा खाजगी व्यापाऱ्याला जर आज त्या ठिकाणी सोयाबीन दिली तर प्रति क्विंटल 4000 रुपये भाव मिळतो आणि सरकारी भाव 5300 रुपये। परंतु ही जी काय आपण पर एकर 6 क्विंटलची अट घातलेली आहे आणि किमान जर आपण 12 क्विंटल पर एकर जर त्या ठिकाणी गृहीत धरलं तर एका एकराला शेतकऱ्यांचा जवळपास 7800 रुपयाचा तोटा त्या ठिकाणी होतोय। हे मला आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून द्यायचंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।